जय हिंद मित्रांनो, आज आपण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश पाहणार आहोत। एकूण भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। किती आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या आपण राजधान्या पाहणार आहोत, कारण परीक्षेला ह्या वारंवार विचारल्या जातात। तर सर्वात प्रथम जे केंद्रशासित प्रदेश आहेत म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्या प्रदेशाला केंद्र सरकार चालवते किंवा जास्तीत जास्त हक्क केंद्र सरकारकडे असतात, म्हणून त्याला केंद्र शासित म्हणजे केंद्राचं शासन असलेला प्रदेश म्हटलं जातं। राज्य जे आहे ते सेपरेट राज्य असते, त्याच्यात स्वतःची ताकद असते। जसं महाराष्ट्र राज्य केंद्र शासित प्रदेश छोटा असतं, त्याचे जास्तीत जास्त कार्य कोण बघत असते? केंद्र सरकार, म्हणून नाव काय दिलंय? केंद्र शासित प्रदेश। तर या ठिकाणी आपण बघूया। बघा, 1 नंबर दिल्ली आपल्याला बघायचं केंद्र शासित प्रदेश आणि राजधानी म्हणजेच कॅपिटल 1। दिल्लीची राजधानी काय आहे? दिल्ली। चंदीगडची राजधानी चंदीगड। पॉंडिचेरीची राजधानी पॉंडिचेरी। दादरा व नगर हवेली आणि दमन दीव ही एकच आहे। दादरा व नगर हवेली आणि दमन दीव हे अगोदर 2 होते, आता एकत्र केले, म्हणून दादरा व नगर हवेली आणि दमन दीव या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी काय आहे? दमन। त्यानंतर अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर। अंदमान निकोबारची राजधानी काय आहे? पोर्ट ब्लेअर। त्यानंतर लक्षद्वीपची राजधानी काय आहे? कवरत्ती। युनियन टेरिटरी अँड इट्स कॅपिटल। देयर आर 8 युनियन टेरिटरीज इन इंडिया अँड इट्स कॅपिटल। अँड एक्झाम अगेन अँड अगेन आस्क क्वेश्चन ऑन धिस टॉपिक। परीक्षा काय करते? या टॉपिकवर विचारले जाते। मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावा, किंवा फिल इन द ब्लँक, किंवा रिकाम्या जागामध्ये विचारले जातात, किंवा वेगळा घटक ओळखा। 8 केंद्रशासित प्रदेश, 28 राज्य, याला काय म्हटलं जाते इंग्रजीमध्ये? युनियन टेरिटरी। म्हणा, युनियन टेरिटरी। 8 केंद्रशासित प्रदेश। त्यानंतर आहे नवीन झालेले लक्षद्वीप, त्याची राजधानी कवरत्ती। आता नवीन 2 झालेले, एक जम्मू काश्मीर, त्याची राजधानी आहे श्रीनगर उन्हाळ्यामध्ये, आणि जम्मू हे हिवाळ्यामध्ये। जम्मू काश्मीर या ठिकाणी 2 ठिकाणी राजधानी आहे, 2 शहरामध्ये, उन्हाळ्यात एका ठिकाणी आणि हिवाळ्यात एका ठिकाणी। ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यात आहे श्रीनगर आणि हिवाळ्यामध्ये जम्मू मध्ये आहे राजधानी। 2 ठिकाणी काम चालतं। आता हिवाळा सुरू आहे, त्याची राजधानी कुठे आहे? जम्मू मध्ये। म्हणजे राजधानी म्हणजे काय? ऑफिसचं काम कार्य किंवा ज्या महत्वपूर्ण फाईल्स आहेत किंवा अधिकारी कुठे असतात? तर राजधानीमध्ये। ठीक आहे। जसं जिल्ह्याचं प्रमुख केंद्र कुठे असतं? जिल्हा प्रशासन जिल्ह्याच्या ठिकाणी। तालुक्याचं प्रशासन कुठे आहे? तालुक्याच्या ठिकाणी। तहसीलदार वगैरे आलं का लक्षात? अर्जुन इकडे बघा। आणि लडाखची राजधानी आहे लेह। तर बघा, 1 आहे दिल्ली, नंबर 2 चंदीगड, नंबर 3 पॉंडिचेरी, नंबर 4 दादरा नगर हवेली, नंबर 5 अंदमान निकोबार, नंबर 6 लक्षद्वीप, आणि नंबर 7 जम्मू काश्मीर, आणि नंबर 8 लडाख। हे 2 राज्य होते नवीन झालेले 2019-20च्या दरम्यान। ठीक आहे। आता किती आहेत? 8। आता थोडक्यात मागची हिस्ट्री आहे का? अगोदर 7 होते, किती होते? 7। पुन्हा झाले 9। 7 मध्ये 2 वाढले, किती झाले? 9। मग त्या 9 मध्ये काय केलं त्यांनी? दोघायला एकत्र केलं, मग किती झाले? 8 असं झाले। आता लक्षात घ्या, पहिले 7 1 2 3 आणि ह्या दोघायला एकाला 2 धरायचं, 1 2 3। हे दादरा नगर हवेली वेगळं होतं आणि दमन दीव वेगळं होतं। मग बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। मग काय केलं त्यांनी? 9 झाले। मग सरकारनं 9 ला मिळून ह्या दोघायला काय केलं? 1 केलं, मग 8 झाले। मग अगोदर केंद्रशासित प्रदेश किती? 9, पुन्हा किती झाले? 8। लक्षात राहू द्या, 7 पुन्हा 9 आणि पुन्हा आता सध्याला 8 आहेत। तसं आपले राज्य 29 झाले होते, किती झाले ते? मग त्याचं 1 वगळलं त्यांनी, जम्मू काश्मीरचा दर्जा काढला, जम्मू काश्मीरचे 2 भाग केले, मग जम्मू काश्मीर वगळला राज्य, मग किती राहिले आता? 28। अगोदर 28 राज्य होते, त्याच्यामध्ये तेलंगणा बनवला। कोणता बनवला? मग किती झाले? 29। मग 29 व्हायला म्हणून आणखीन 1 कमी केला, डबल किती झाले? 28। अगोदर 28 राज्य होते, किती होते? 28। मग 1 नवीन राज्य बनलं तेलंगणा, 2014-15ला तेलंगणा राज्य बनलं। त्याची राजधानी आता हैदराबाद आहे, आणि आंध्र प्रदेशची राजधानी आता अमरावती आहे। मग तेलंगणा नवीन राज्य झालं। मग 28 मध्ये 1 नवीन वाढला, किती झाले ऋतिक? 29। मग 29 मध्ये आणखीन 1 कमी केला, 28। असे राज्याची संख्या वाढली, कमी झाली। आणि केंद्र शासित प्रदेशामधील आपल्याला त्याचा नकाशा पाहायचा आहे, सर्वात महत्वाचा, कारण की नकाशा माहित असल्याशिवाय आपल्याला लोकेशन लक्षात राहत नाही। केंद्र शासित प्रदेश मॅप, या ठिकाणी आपण 1 मिनिटामध्ये मॅप पाहूया।
बघा केंद्रशासित प्रदेशचा मॅप बघायचा आहे, जे कुठं कुठं आहेत लोकेशन ते ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आता बघूया आपण काय महत्वपूर्ण केंद्रशासित प्रदेश दाखवले. तर इकडे बघा, हे आहे जम्मू काश्मीर मध्ये 2 झाले, एक जम्मू काश्मीर आणि लडाख. कुठे आहेत ते? वरच्या बाजूला. कुठे आहे त्या नकाशाच्या? वरच्या बाजूला. त्यानंतर चंदीगड कुठे आहे? त्याच्या बाजूला. दिल्ली कुठे आहे? त्याच्या बाजूला. 1 2 3 4. त्यानंतर दादरा नगर हवेली 5. त्यानंतर लक्षद्वीप 6. त्यानंतर पॉंडिचेरी 7. अंदमान निकोबार 8 झाले केंद्रशासित प्रदेश. हे आहे त्याचं लोकेशन. लोकेशन म्हणजे भारताच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी त्याचं स्थान काय हे बघायचं आपल्याला. केंद्रशासित प्रदेश डबल एकदा बघा की कोणतं राज्य कुठे आहे. दिल्ली कुठे आहे? या ठिकाणी. त्यानंतर चंदीगड त्याच्या वरच्या बाजूला. चंदीगड 3 राज्याची राजधानी. एक चंदीगडची राजधानी चंदीगड, पंजाबची राजधानी चंदीगड आणि हरियाणाची राजधानी चंदीगड. मग 3 राज्याची एकच राजधानी ती आहे चंदीगड. आणि चंदीगड एक असं ठिकाण आहे जे पहिलं माणसाने हाताने बनवले, म्हणजे त्याचे रस्ते, त्याचं सगळं आराखडा एकदम चौकोनी आकारामध्ये बनलेलं पहिलं शहर आहे, पहिलं. आणि विविध कचऱ्यापासून विविध टाकाऊ पदार्थातून तिथे मूर्त्या बनवलेल्या आहेत. चंदीगड हे भारताचं नियोजित शहर आहे. जसं आपण प्लॅन न बनवतो का तसं कुणीही कुठं राहिलेलं नाही. मग चंदीगड झालं. दिल्ली या ठिकाणी भारताची राजधानी दिल्ली. त्यानंतर हे जम्मू काश्मीर जिथं बर्फ असतो, ज्याच्या बाजूला एका चायना आणि एका बाजूला पाकिस्तान आहे. पूर्ण हिमालय आहे तिथं, पूर्ण बर्फ. अलग लक्षात. लडाख आणि जम्मू काश्मीर 2, चंदीगड 3, दिल्ली 4. हे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातच्या बाउंड्रीवर. दादरा नगर हवेली 5. त्यानंतर लक्षद्वीप ही बेट आहे, बेट. समुद्रामधून वर आलेलं पर्वताचं ठिकाण आहे, त्याला बेट म्हणतात. अलग लक्षात. आयलँड किंवा आईसलँड. हा हे झाले 6. पॉंडिचेरी 7 आणि हे अंदमान निकोबार 8. हे झाले भारतातील 8 केंद्रशासित प्रदेश. धन्यवाद.